नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे भांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. खरं तर बऱ्याच दिवसातून आपण बोलतोय आणि पुन्हा एकदा हा प्रवास असा सुरू राहील अशी पुन्हा एकदा खात्री सगळ्यांना देतो. आणि पॉलिटिकल म्हणजे राजकीय विश्लेषण करायला मलाही आवडतं. आणि नेमकं आपल्या मतदारसंघात काय काय चाललं आहे, बरंच काय झालेलं आहे. त्या निवडणुका सगळ्या संपलेल्या आहेत. आता 2029 खासदारकी नंतर आमदारकी ह्या सगळ्या निवडणुका आहेत. परंतु काही गोष्टीवर बोललं पाहिजे. बऱ्याचशा काही गोष्टी सुटून गेलेल्या आहेत. तुम्ही सगळे प्रतीक्षा करत असाल, परंतु ठीक आहे, काही तांत्रिक अडचण सगळ्या गोष्टी असतात. त्यातून आता सुरू होईल सगळं सुरळीत असं म्हणूया. मी सुरुवातीला विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तो एकदा बघून घ्या, मग आपण बोलू. 2 व्हिडिओ आहेत त्यांचे. एक सुरुवातीचा व्हिडिओ, एक आत्ता काल परवा त्यांनी एका ठिकाणी बाईट दिली होती खोपोलीमध्ये, आणि एक निवडणुकीच्या काळामधला एक जुना व्हिडिओ आहे. दोन्ही पहिले बघून घ्या. सुरुवातीला एक बघून घ्या. जे जे शिवसैनिक माझ्या त्या ठिकाणी उभे असतील, प्रत्येकाच्या पायावर जाऊन महेंद्र थोरला डोकं ठेवायला लागलं तरी चालेल, पण माझ्या शिवसैनिकांचं नतमस्तक होईल. पण राष्ट्रवादी समोर माझ्या आयुष्यात नतमस्तक होणार नाही, त्याच्यासमोर कधीच चुकणार नाही. हा शिवसेनेचा शिवसैनिक आहे. मी शिवसेनेसाठी संघर्ष आतापर्यंत केलेला आहे. आतापर्यंत केलेला संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे. मी कधीही राष्ट्रवादी समोर झुकलेला नाही. 15 वर्ष 20 वर्ष सातत्याने यांच्याशी संघर्ष करत आलेला आहे. त्यामुळे मला प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती आहे की राष्ट्रवादीशी लढायचंय. बघितलं, यात त्यांनी स्पष्ट म्हटले की मी झुकणार नाही, वाकणार नाही. राष्ट्रवादीला कधी माफी नसणार आहे. राष्ट्रवादी ही राजकीय शत्रू आहे, त्यांची वैयक्तिक शत्रू नाही आहे, राजकीय शत्रू आहे. आणि राष्ट्रवादीसाठी कधीही कॉम्प्रोमाइज करणार नाही. काय झालं तरी चालेल, 72 राष्ट्रवादी जमणार नाही. ही भूमिका कोणाची आहे? आमदार साहेबांची. आता दुसरा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, तो लेटेस्ट आहे. हा आत्ता एक 8 दिवसामधला असेल. तो पण तुम्हाला बघून घ्या. मसला नगरपंचायत संदर्भात भरत शेठ त्या ठिकाणी जे संपूर्ण नियोजन पाहत आहेत, आज माझी थोडी ओझरती चर्चा शिंदे साहेबांबरोबर त्या ठिकाणी झालेली आहे. पण याच्यामध्ये भरत शेठ सुद्धा त्या मीटिंगला आम्ही साहेबांशी चर्चा या ठिकाणी केलेली आहे. माझ्या मते आता राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं सरकार या ठिकाणी आहे. मधल्या काळामध्ये शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये जे काही मतभेद जिल्ह्यामध्ये झालेले होते, या संदर्भात थोडी आता तटकरे साहेब स्वतः शिंदे साहेबांशी बोलले आहेत. त्यामुळे थोडीशी या कटुतामध्ये थोडीशी शिथिलता आलेली आहे. आम्हाला सुद्धा शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्याला संघर्ष अशा पद्धतीने आता पुढील काळामध्ये करायचा नाही. त्यामुळे राज्यामध्ये जे काय आज 3 पक्ष एकत्रपणे येऊन चांगलं काम सुरू आहे, विकासात्मक दृष्टिकोन ठेवून हे काम होत असताना तटकरे साहेबांना सुद्धा विश्वासात घेऊन पुढील काळामध्ये मसला नगरपंचायतीमध्ये एकत्रपणे बसून निर्णय त्या ठिकाणी होणार आहे. आणि तो निर्णय दोन्ही लोकांना, म्हणजे जे आता पात्र नगरसेवक आमचे आहेत ते असतील आणि तटकरे साहेबांचे नगरसेवक असतील, या सगळ्यांना विश्वासात घेऊन ती सत्ता पुन्हा त्या ठिकाणी बसवली जाईल आणि चांगला विकास मसल्याच्या जनतेला अपेक्षित असणार त्या ठिकाणी केला जाईल. आणि आमचा सुद्धा जिल्ह्यामध्ये आता जे काही कटुता त्यामध्ये आमच्यात होती राष्ट्रवादी आमच्यामध्ये, ती सुद्धा आता कमी होत चाललेली आहे. आजही आदित्यताई आम्ही बरोबर होतो, तटकरे साहेब सुद्धा आमच्या बरोबर आज होते. त्यामुळे शिंदे साहेबांशी सुद्धा चर्चा त्याच्या संदर्भात झालेली आहे. आणि पुढील काळामध्ये लवकरात लवकर रायगडचा हा असणारा पालकमंत्रीचा तिढा सुद्धा संपवून एक रायगडला विकासात्मक दृष्टिकोन ठेवून रायगडचा विकास जोमाने कसा होईल हा पुढील काळामध्ये आम्ही तिन्ही, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल, जसं जिल्हा परिषदला एकत्र त्या पद्धतीने आलेलो आहोत, अशाच पद्धतीने आता आमच्यातली असणारी कटुता बाजूला ठेवून विकासात्मक दृष्टिकोन ठेवून रायगडचा विकास करण्यासाठी तटकरे परिवार असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि भारतीय जनता पार्टी एकत्रपणे त्या ठिकाणी काम करणार आहेत. बघितलं, तो आधीचा व्हिडिओ, आत्ताचा व्हिडिओ, काय खूप चर्चा आहे. त्या मागच्या व्हिडिओवर चर्चा नाही आहे. त्यावेळी निवडणुका होत्या मधल्या काळात. सगळ्या निवडणुकीच्या काळात आमदारांनी आणि खरं राजकीय वैर एखाद्या पक्षाशी असू शकतं, तसं त्यांचं राष्ट्रवादी पक्षाचे
शीर्षस्थ नेतृत्व रायगड जिल्ह्यातील खासदार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, त्यांचं कुटुंब आणि कर्जत खालापूर राष्ट्रवादीमध्ये काही प्रमुख असतील आणि पक्ष यांच्याही त्यांचं राजकीय वैर आहे, हाड वैर आहे, जमत नाही, जमणार नाही, ही भूमिका सर्वश्रुत आहे आणि सगळ्यांना माहीत आहे, ज्ञात आहे. मग असं नेमकं काय झालं? आत्ता आमदारांची भूमिका बदलली का? तलवार मॅन केली का? असं काय घडतंय? काय घडलंय? अशी कुठली जादू झालेली आहे की आमदार अगदी तटकरे साहेब, आदितीताई, म्हणजे एकेकाळी त्याने आदितीताई यांच्यावर प्रखर त्याने जहाल अशी टीका केलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, त्याला त्या राष्ट्रवादीने देखील त्यांच्यावर त्यावेळी टीका केली, उत्तर त्याला दिलं होतं आणि सातत्याने तटकरे कुटुंब, विशेषतः सुनील तटकरे यांच्यावर आमदारांनी आपला नाराजी, आपला रोष, संताप अनेकदा व्यक्त केला आहे. ते व्यक्त करू शकतात, कारण राजकारण म्हटलं का शहकाक्ष, कुरघोडी ह्या सगळ्या राजकारण असतं. तटकरेंनी तटकरे साहेब त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात, महेंद्र शेठ थोरवे त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात. त्याच्यामुळे स्वभावाचा एक गुणधर्म असतो. महेंद्र शेठ हे एक आक्रमक चेहरा आहे, सातत्याने ते ॲग्रेसिव्ह असतात आणि जहाल चेहरा आहे. त्याच्यामुळे त्यांची एक बोलीभाषा आहे, त्यांचा एक स्वभाव आहे, त्यांचा एक DNA आहे. आणि शिवसैनिक म्हटल्यानंतर महेंद्र शेठ अति नाही, थोडे चांगलेच आक्रमक आहेत. त्याच्यामध्ये जी भाषा आहे त्या भाषेत ते उत्तर तटकरे कुटुंब, तटकरे राष्ट्रवादीला विशेषतः देत असतात. राष्ट्रवादी फार काय त्यांना उत्तर द्यायच्या, म्हणजे स्थानिक सुधाकर शेठ घारे किंवा अनिकेत तटकरे यांनी त्यांना वेळोवेळी उत्तरं दिलेली आहेत, परंतु तटकरे साहेब, सुनीलजी तटकरे यांनी फार काय त्यांना असं गांभीर्याने त्यांना कधी घेतलं नाही. घेतलं असेल, शेवटी घेऊ शकतात, परंतु तटकरे साहेब यांची उंची, त्यांचा कारभार, ते राज्याचे प्रदेशचे अध्यक्ष आहेत, एका पक्षाचे खासदार आहेत, त्याच्यामुळे त्यांनी खालच्या पातळीवर येऊन आमदारांना कधी उत्तर, फार कठोर शब्दात असं उत्तर काय कधी दिलं नाही. त्याने अगदी त्यांना दुय्यम प्रकारचं उत्तर दिलं, परंतु फ्रंट फूटला येऊन कधी उत्तर दिलेलं नाही. तटकरे आणि थोरवे हा वाद, राजकीय वाद आहे का, संपूर्ण जिल्ह्याला आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना, अगदी मंत्रालयापर्यंत, मुंबईपर्यंत, महाराष्ट्रापर्यंत सगळ्यांना माहिती आहे की तटकऱ्यांवर तटकरे साहेबांना सहसा या जिल्ह्यामध्ये फार, म्हणजे हल्लीच्या काही राजकारणात तटकऱ्यांना अंगावर घेणं इतकं सोपं नाही आहे. कोण घेण्याचा प्रयत्न करत नाहीत, कारण तटकरे हे रायगडचे जादूगार समजले जातात, ओळखले जातात आणि तितकाच तो कोकणचा करिश्मॅटिक नेता आहे. तटकरे साहेब काय करू शकतात याचा अंदाज भल्या नाही आहे. त्याच्यामुळे तटकरे साहेबांना अंगावर घेणारा हा एकमेव आमदार तोही शिवसेनेचा, आणि शिंदेसाहेब यांच्या मुशीत हल्ली आता त्यांची वाटचाल सुरू आहे आणि त्यांनी जे काही शिवसेनेचं बालकडू जोपासलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी तटकऱ्यांवर प्रखरतेने सातत्याने टीका केली. मग असं घडतंय काय? असं काय घडलंय की तटकरे साहेब, त्याला पार्श्वभूमी त्यांनी जी ओझरती बोलून दाखवली आहे ती म्हसळा नगरपंचायत निवडणुकीची. आता खरं तर म्हसळा हा तालुका आहे, शहर आहे, तिथे नगरपंचायत निवडणूक होऊ घातलेली आहे आणि ते रायगड जिल्ह्यातील एक ती नगरपंचायत असून विशेषतः रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये म्हसळा हे येतं. कर्जत हे मतदारसंघ मावळ मतदारसंघामध्ये येतं. तरीही ठीक आहे, पत्रकारांनी प्रश्न विचारला असेल, त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं, परंतु ते भाष्य वेगळ्या अर्थाने देखील करू शकले असते, परंतु त्यांनी असं समेटाची जी भाषा वापरलेली आहे. आमचं आता पूर्वी वाद होता, आता तो मिटलेला आहे, मिटू पाहतोय. राजकीय मनं कलुषित होती, दूषित होती, ती आता एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत. आमचा डायलॉग सुरू आहे, संभाषण सुरू आहे आणि राजकारणात काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. म्हणजे काल एकमेकांची कॉलर पकडणारे, राजकीय भाषेत आहे का, एकमेकांवर आगपाखड करणारे, टीका करणारे, जहाल टीका करणारे, एकमेकांचे कपडे फाडणारे, अशा प्रकारची
एकत्र येतात हे अनेकदा महाराष्ट्राने देशाने बघितलेलं आहे. त्याच्यामुळे इथं काहीतरी नवीन घडतंय असं सर्वसामान्य मतदाराला नागरिकाला वाटू शकतं. परंतु राजकारण आहे, राजकारणात सगळं क्षम्य असतं. तशाच प्रकारे हे देखील तटकरे आणि थोरवे हा वाद उद्याच्या काळात जर मिटला, त्याला पूर्णविराम मिळाला, खरं तर राजकीय वाद नसावेत ही सगळ्यांची भूमिका असते, आपली देखील तीच भूमिका आहे. आणि अशा प्रकारे जर राजकीय वाद मिटत असेल, राजकारण गुण्यागोविंदाने विकासाच्या दृष्टिकोनातून होत असेल, तर त्याला सगळ्यांनीच पाठिंबा दिला पाहिजे. परंतु महेंद्र शेठ थोरवे यांना देखील हलक्यात घेता कामा नये. कारण त्यांनी अशी काही गुगली टाकलेली आहे. तटकरे साहेब, ती जी बाईट तुम्ही सगळ्यांनी ऐकली ना, ती जी भाषा जी वापरलेली आहे, ते शब्द जे मोजून तोलून मापून महेंद्र शेठ थोरवे यांनी वापरलेले आहेत. त्यांनी आता चेंडू जो आहे तो राष्ट्रवादीकडे गेलेला आहे. तटकरे यांच्या कोर्टामध्ये तो आता चेंडू गेलेला आहे. त्याला तितकं समर्पक उत्तर ते देखील देतील. आणि ही जर समेट झालं तर उद्याच्या काळात लोकसभा थोडं बाजूला ठेवा, पण तो विधानसभेला काय होऊ शकतं, पुन्हा तीच परिस्थिती होऊ शकते का मागच्यासारखी, याची देखील याची देखील चाचपणी, याचा देखील अंदाज अनेकांना येऊ शकतो. ठीक आहे, त्याला वेळ आहे, अजून काही पावसाळे जायचे आहेत, काही होऊ शकतं. परंतु एक वेळ ही भाषा जर महेंद्र दळवी, जे आमदार आहेत अलिबागचे, भरत शेठ गोगावले यांनी वापरली असते तर आपण समजू शकलो असतो. कारण त्यांचा रायगड लोकसभा मतदारसंघ आहे. तटकऱ्यांना त्यांची गरज लागणार आहे, त्यांना तटकऱ्यांची गरज लागणार आहे. परंतु मग लोकसभा रायगड आणि मावळ यात फरक असताना कर्जत मतदारसंघामध्ये महेंद्र शेठ थोरवे यांनी आपली भूमिका मवाळ का केली, हा शिवसैनिकाला पडलेला प्रश्न तर आहेतच. शिवसैनिकापेक्षा राष्ट्रवादी कर्जत खालापूर मतदारसंघामधल्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला पडलेला प्रश्न आहे की आमदारांची इतकी भूमिका का बदलली, काय ह्याच्या मागे डावपेच आहेत, काय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यात चाली आहेत. कारण ज्या काही निवडणुका मधल्या काळात झाल्या, विशेषतः कर्जत नगरपालिका, खोपोली नगरपालिका, खालापूर ग्रामीण जिल्हा परिषद पंचायत समिती आणि कर्जत पंचायत समिती जिल्हा परिषद, इथे शिवसेना शिंदे गटाला मोठा सेटबॅक बसलेला आहे. आणि एक मोठी नाराजी शिवसेनाच्या नेतृत्वावर पडलेली आहे. अशाच प्रकारची नाराजी जर कंटिन्यू राहिली तर याचा फटका विधानसभेला बसू शकतो, याचा अंदाज न समजणारे आमदार म्हणजे शेठ थोरवे हे का कच्च्या गुरूचे चेले नाही आहेत, त्यांना देखील त्याचा अंदाज आहे की काय होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला पीक घ्यायचं आहे, एखादं पीक शेतामध्ये घ्यायचे तर त्याची पेरणी, मशागत, नांगरणी, जे काही सुरुवातीची ज्या सगळ्या गोष्टी असतात ते आत्तापासूनच करूया. आणि वरिष्ठ पातळीवरून म्हणजे शिंदे साहेब असतील, सुनेत्राताई ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पातळीवर, भाजपच्या पातळीवर, रायगडचा तो पालकमंत्री तिढा आहे, त्याच्यावर देखील त्यांनी अगदी महेंद्र शेठ थोरवे यांनी अगदी मृदूपणे भाष्य केलेलं आहे की अगदी मिटणार आहे, अगदी नॉर्मल. महेंद्र शेठ थोरवे यांच्या तोंडात ही भाषा शोभत नाही हे अनेक शिवसैनिक बोलतात. कारण महेंद्र शेठ हा जहाल माणूस आहे. परंतु मग अगदी जहाल माणूस असताना, तलवार सातत्याने अशी उगरलेली असताना महेंद्र शेठ थोरवे यांनी तलवार म्यान का केली, तर याची ही मी जे बोलतोय त्याला बरेच कंगोरे असू शकतात. वरिष्ठ पातळीवरून शेवटी त्यांना देखील इथला विकास करायचा आहे. उद्या काळात विकास थोडा बाजूला ठेवा, परंतु राजकारण बरंच करायचं आहे. आणि महेंद्र शेठ थोरवे यांच्या हातून बरंचसं काही गेलेलं आहे. विशेषतः इथल्या ज्या लोकल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होत्या ह्या बऱ्याचशा त्यांना जड गेलेल्या आहेत आणि अपयश आलेलं आहे. एक खोपोली सोडलं तर ते देखील काठावर त्यांना यश मिळालेलं आहे. मोठं असं काही यश मिळालं नाही आहे. परंतु अशी परिस्थिती सातत्याने राहिली आणि डिलिमिटेशन म्हणजे उद्याच्या काळात मतदारसंघाची पुनर्रचना जर झाली नाही तर मग काय अवस्था होऊ शकते. आणि महायुती जी आहे, शिवसेना, शिंदेगड, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मग आपले संबंध जर तटकरे या कुटुंबाशी, तटकरे साहेबांशी चांगले असतील तर मग पुन्हा एकदा महायुतीच्या माध्यमातून मलाच तिकीट मिळेल, कारण मीच विद्यमान आमदार आहे आणि मला हॅट्रिक करायचे आहे. मला उद्या काळात मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे
आणि मिळू शकते. तिसऱ्यांदा हॅट्रिक जर ते करू शकले तर त्यांचा तो दावा नक्कीच असू शकतो. आता तो त्यांच्या पक्षाच्या पातळीवरचा विषय आहे, मंत्रिपदा तो आजचा विषय नाही आहे. परंतु मग हॅट्रिक करण्याच्या मार्गावर म्हणजे शेठ थोरे यांनी चंग बांधला असताना आणि एकीकडे निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत याच्यामध्ये अपयश आपल्याला येतोय तर आपल्याला फटका बसू शकतो. मग अशा प्रकारे जर आपण जुळून घेतलं, जर आपण समेटाची भाषा वापरली, जर आपण राजकीय काही गनिमी कावे खेळलो, काही तह केले तर दुखतंय काय? राजकारण सगळं क्षम्य आहे, ते करू शकतात. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी हुरहुरून जाऊ नये, नाराज होऊ नये किंवा वेगळ्या कुठल्या कमेंट कार्यकर्त्यांनी देऊ नयेत. राजकारण आहे, होऊ शकतं, काय होऊ शकतं. आणि हे खरं झालेलं आहे, होतंय सगळीकडं. कालचे दुश्मन आजचे मित्र आणि आजचे मित्र कालचे दुश्मन बनू शकतात. म्हणजे राजकीय दुश्मन आहे का ते, वैयक्तिक कोणाच्या पातळीवरती भांडणं नसतात. मधल्या काळात तटकरे यांनी त्यांना कोर्टात देखील खेचलं होतं. आपली अब्रू नुकसानीचा जो दावा दाखल केलेला आहे, ते नोटीस देखील दावा दाखल केला आहे की नाही हे मला माहिती नाही, परंतु नोटीस मात्र त्यांना आली होती वकिलांच्या मार्फत. त्याच्यामुळे ही भाषा बदलली का? अशा बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. काय नेमकं घडतंय? कारण महेंद्रजी थोरवे यांचा सुरुवातीला राजकारणात त्यांचा उदय झाल्यानंतर, त्यांचा पराभव झाल्यानंतर, सुरुवातीला बोलतो मी, त्यानंतर त्यांनी प्रचंड चांगलं काम केलं आणि आमदारकी खिचून आणली. पहिल्या टर्ममध्ये त्यांनी प्रचंड निधी आणला आणि दुसऱ्यांदा त्यांनी विजय मिळवला. परंतु तिसऱ्यांदा या मतदारसंघामधलं वातावरण बदललेलं आहे. दुसऱ्यांदाच बदललं होतं, परंतु त्यांच्यासमोर राजकीय पक्षाचे जे काही उमेदवार होते त्यांना फार काही ताकद जरी अदृश्य स्वरूपात मिळाली असली तरी त्यांना ते कुठेतरी कमी पडले. आणि महेंद्र थोरवे यांनी आपली राजकीय डावपेच सगळी आखत मजबूत पेरणी करत विजयश्री खेचून आणली. भले तो काठावरचा विजय असेल, परंतु मग तिसऱ्यांदा धोकादायक परिस्थिती बनलेली आहे महेंद्र थोरवे यांच्यासाठी. हे सर्व सूत्र सगळीकडे चर्चा आहे. त्यात मी सांगतो नव्यानं असं काही नाही आहे. कारण शेवटी कसं आहे, शेवटी तुम्हाला परीक्षेत जे काही गुण पडतात त्याच्यावर तुमची टक्केवारी ठरली जाते. आणि राजकारणामध्ये तुमच्याकडे किती ग्रामपंचायती आहेत, तुमच्याकडे जिल्हा परिषद किती सदस्य आहेत, पंचायत समिती किती सदस्य आहेत, नगरसेवक किती आहेत, नगराध्यक्ष किती आहेत, कार्यकर्ते किती आहेत, संघटना किती आहे, तुमच्या जनमानसात प्रभाव किती आहे, विकास कामे किती आहेत, हे सगळे मोजमाप केल्यानंतर तो गुणांची आकडेवारी जी काही ठरली त्याच्यानंतर तुमची मेरिट ठरली जाते. आणि आजच्या म्हणजे कालच्या निवडणुकीनंतर महेंद्र थोरवे यांना उद्याची निवडणूक ही कठीण जाऊ शकते, यात दुमत नाही आहे. पण त्याच्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आता समेटाची भाषा त्यांच्याकडून आलेली आहे का? बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही विचार करा, मी देखील विचार करतोय. कारण मी ते व्हिडिओ ऐकल्यानंतर मी देखील चकित झालो की ठीक आहे, चकित आपण होऊ शकतो, परंतु राजकारण आहे, त्यांना मतं हवीत, त्यांना जिंकायचं आहे. त्याच्यामुळे ते त्यांचे डावपेच आखू शकतात, टाकू शकतात. आणि उद्या काळात तटकरे आणि महेंद्र थोरवे हे दोघे एका व्यासपीठावर आले, एकमेकांवर स्तुती सुमने उधळताना जर आपल्याला बघायला मिळली तर फार काय मोठं तुम्ही समजू नका, होऊ शकतं. फक्त याचा कोणी किती विचार करायचा आणि हे सगळं उद्या काळात खऱ्या अर्थाने समेट होणार आहे का? कारण महेंद्र थोरवे यांनी तर एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. ती भाषा त्यांनी जाहीर स्टेटमेंट दिलेलं आहे. आता राष्ट्रवादी किती याचा गांभीर्याने विचार करते, वैर मिटवते का मिटवणार नाही का, वरिष्ठ पातळीवर हे मिटलेलं आहे, त्याची सुतोवाच महेंद्र थोरवे यांनी दाखवलेली आहे, तसे संकेत दिलेले आहेत. काय राजकारण बदलतंय. कारण आता हे 2029 हे असे पावसाळे जातील, अशी वर्ष जातील. आणि महेंद्र अनेक म्हणतात की कोणी जरी कुठं गेलं तरी महेंद्र शेवटच्या 6 महिन्यात काय करतील याचा काय नियम नाही आहे आणि ते करू शकतात. परंतु त्यांनी 2 वेळा ते केलेलं आहे, परंतु 17 वेळा एखादी जादू चालत नाही, हे देखील त्यांना माहिती आहे. कोणाला किती मोठे नेते घेतले आहेत त्यावेळी तरी मागच्यासारखी आता परिस्थिती महेंद्र राहिलेली नाही आहे. हे वास्तव ते नाकारणार नाही. म्हणजे मी इथं बोलतोय त्यांनी काय वाईट वाटून घ्यायचं नाही, ते तेवढे प्रगल्भ आहेत, स्वज्ञ आहेत, तज्ज्ञ आहेत. त्याच्यामुळे मागच्यासारखी परिस्थिती नाही आहे. त्याच्यामुळे तिसऱ्यांदा महेंद्र थोरवे यांना जर हॅट्रिक करायची असेल
तर मात्र त्यांना प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण आणि संघटना आणि ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांना आखणी डावपेच गणिमिकावे खेळावं लागतील. ते खेळतील, ते त्यांनी खेळलेच पाहिजेत, कारण ते एका पक्षाचे उमेदवार असणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना तितकी मुभा आहे, स्वातंत्र्य आहे, ते खेळू शकतात. परंतु मग तटकरेंचे विश्वासू जे सुधाकर शेठ घारे आहेत, यांच्या गोटात नेमकं काय चाललं आहे किंवा यांची भूमिका नेमकी ह्या सगळ्या याच्यावर काय आहे, ती देखील आपल्याला कळेल, लवकरच कळेल. कारण सुधाकर शेठ घारे हे देखील पुन्हा एकदा इच्छुक असणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार मनोज थोरे यांची बदललेली भाषा स्वीकारणार आहे का? कारण मनोज थोरे यांनी आता जग जाहीर बोलून दाखवलेलं आहे. म्हणून म्हटलं सुरुवातीला का तो चेंडू आता तटकरेंच्या कोर्टात आहे, राष्ट्रवादी पक्षाच्या कोर्टामध्ये आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी नेमके काय याच्यावर उद्याच्या काळात भाष्य करते, काय बोलते आणि दोघे नेते जिल्ह्यामध्ये एकत्र येणार आहेत का? खऱ्या अर्थाने व्यासपीठावर म्हणजे महायुती आहे त्याच्यामुळे येऊ शकतात, पण एकमेकाच्या गाठीभेटी, एकमेकाच्या कार्यालयात जाणं येणं, तटकरे साहेब उद्या कर्जतला आले तर त्यांची भेट घेणार आहेत का? किंवा मनोज थोरे उद्याच्या काळात म्हसळा, रोहा, महाड, अलिबाग अन्य ठिकाणी जर पुढे गेले किंवा मुंबईमध्ये त्यांच्या प्रदेशच्या कार्यालयात किंवा त्यांच्या वेगळ्या खाजगी कार्यालयात तटकरेंच्या जर कधी गेले, त्याचा फोटो आपल्याला सोशल मीडियात बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे राजकारण काय होऊ शकतं. परंतु म्हणून मला सुरुवातीला मी ते व्हिडिओ दाखवले होते की ठीक आहे, त्या काळची ती परिस्थिती असते, त्या काळी त्यावेळी ती भूमिका एखाद्या पक्षाच्या नेत्याला, कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला घ्यावी लागते. तशी मनोज थोरे यांनी घेतली असावी आणि आता ती भूमिका बदललेली त्यांची जी आहे ती देखील आपण तुम्हाला दाखवलेली आहे. 2 व्हिडिओ आहेत, तुम्ही फार सिरियस होऊ नका, फक्त समजून घ्या कशा प्रकारे राजकारण चाललेलं आहे. आणि ज्यांना कोणाला ह्या सगळ्यातून शिकायचं आहे त्यांनी शिका. बारकावे आहेत, शिकायला पाहिजे आणि आपण बोललं पाहिजे. म्हणून हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे. छोटा नाही, मोठा झाला आहे, 20 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. कसा वाटला तो देखील सांगा आणि भेटत जाऊ नक्की. धन्यवाद. थँक्यू.